नाशिकमधील बैठकीला कोणताही प्रतिनिधी पक्षाने पाठवला नाही असं सपकाळांनी म्हटलंय। जे बैठकीला त्यांनी पक्षाकडून नोटीस पाठवणार असंही सपकाळ म्हणाले। मनसे युतीचा प्रस्ताव आल्यास राष्ट्रीय पातळीवर चर्चा होईल अशी माहितीही आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली। आज बुलढाण्याचा दौऱ्यावर आहे, कसं पाहता? निवडणुका नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी 35,000 संदर्भामध्ये कुठलीही चर्चा नाही। त्या सदर बैठकीला काँग्रेसचा प्रतिनिधी कोणी गेला असं जे म्हटलं जातं ते साफ चूक आहे। कोणताही प्रतिनिधी पक्षाने हा पाठवलेला नाही। गेलेली व्यक्ती ही व्यक्तिगत कॅपॅसिटीत गेली का अजून कोणत्या याच्यानुसार गेली याची मला कल्पना नाही। मात्र त्या ठिकाणी पक्षाचा जो काही प्रतिनिधी गेलेला आहे त्यांना आम्ही नोटीस दिलेली असून त्या संदर्भात त्यांचा खुलासा मागितलेला आहे। सदर बैठकीचा आणि काँग्रेसचा कोणताही संबंध नहीं। मन से अगर हाथ बढ़ाती है आपकी और दोस्ती का तो आप क्या करेंगे? ये राष्ट्रीय स्तर पर इंडिया अलायंस जो राष्ट्रीय स्तर पर है, कन्याकुमारी से लेके तो सीधा जम्मू कश्मीर तक और गुजरात से लेके तो आसाम मिजोरम नागालैंड तक इंडिया अलायंस के सहयोगी दल है। ये बैठ के इसके बारे में फैसला करेंगे। निलेश घायवळ प्रकरणी आता पुणे पोलिसांनी ईडीला पत्र लिहिलंय। घायवळच्या बेनामी संपत्ती आर्थिक व्यवहारांचा ईडीकडून तपास होणार आहे। घायवळने पुण्यासह जामखेडमध्ये 60 पेक्षा अधिक व्यवहार केल्याचं आता समोर आलंय। निलेश घायवळ प्रकरणात पुणे पोलिसांनी आता ईडीला पत्र लिहिलंय। घायवळच्या बेनामी संपत्ती आर्थिक व्यवहारांचा ईडीकडून तपास होणार आहे। घायवळने पुण्यासह जामखेडमध्ये 60 पेक्षा अधिक व्यवहार केल्याचं समोर आलंय। तर प्रवक्ते पदावरून हटवल्यानंतर रुपाली ठोंबरे पाटलांची प्रतिक्रिया समोर आली आहे। प्रवक्ते पदावरून नावं काढली तरीही पक्षाचं काम जोमाने करणार असं ठोंबरे पाटील यांनी म्हटलंय। याविषयी अजितदादांना भेटून चर्चा करेन असंही ठोंबरे पाटलांनी म्हटलंय। आज पुण्याच्या बाहेर आहे, प्रवासात असल्याने माझा संपर्क होऊ शकला नाही। आज पक्षाने नव्याने प्रवक्त्यांची नेमणूक केली आहे, त्यात माझ्यासह अमोल मिटकरी, वैशाली नागवाडे यांची नावं नाहीत। आम्ही येऊ घातलेल्या निवडणुकांना सामोरं जाण्यास सज्ज आहोत। पक्षाचं काम जोमाने करणार। या यादीबद्दल अजितदादांशी भेटून सविस्तर माहिती घेऊन बोलेन। संदीप क्षीरसागरांचे बंधू हेमंत क्षीरसागर भाजपच्या वाटेवर असल्याचं कळतंय। आगामी नगर परिषदेच्या पार्श्वभूमीवर क्षीरसागरांना हा मोठा धक्का मानला जातोय। संदीप क्षीरसागरांचे बंधू हेमंत क्षीरसागर हे भाजपच्या वाटेवर असल्याचं कळतंय।